हॅलो ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये MCCने 2720 नवीन MBBSच्या सीट्स ॲड केलेल्या आहेत। सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। 2720 नवीन MBBSच्या सीट्स ॲड झालेल्या आहेत। याच्यामध्ये काही नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲड झालेले आहेत आणि काही जे ऑलरेडी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्याच्यामध्ये सीटची इन्क्रीमेंट झालेली। फॉर एक्झाम्पल एखादं गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यामध्ये 100 आधी MBBSच्या सीट होत्या, त्या आता 100च्या 150 झाल्यात, काहीचे 100च्या 125 झाल्यात, तसेच 150 असतील, कोणामध्ये 200 झाले, तसे टोटल सीट्स वाढलेले आहेत। तर हे GR आत्ताच नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे MCC कडून, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, अर्जंट अटेन्शन इन्स्टिट्यूट पार्टिसिपेटिंग इन नीट UG काउन्सिलिंग, हे त्याबद्दल सांगते। त्याच्यानंतर ते म्हणताय की नवीन सीट्स ऍड झालेले आहेत आणि ह्या कोणकोणत्या कॉलेजेसच्या सीट यामध्ये ऍड झालेल्या मी ते सांगतो। यामध्ये टोटल 18 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे, तुम्ही इथून बघू शकता। हा नंबर 1 कोणत्या, आता प्रत्येक वेगवेगळ्या स्टेट्समध्ये ते ऍड झालेलं, जसं की आसाममध्ये, दिल्लीमध्ये, गुजरात, हरियाणा, तसंच महाराष्ट्रामध्ये फक्त एकच कॉलेज ऍड झालंय आणि ते आहे ESIC। सर ESIC कोणतं कॉलेज आहे? ESIC हे जे लोक हे कामगार असतात कंपन्यांमध्ये त्यांना लोक SI कोटा म्हणतात। लोक म्हणतात SIचं कार्ड आहे का दवाखान्यामध्ये, ते ESIC हे स्पेशल त्या मुलांसाठी रिझर्व्ह असतं। यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या मुलांना असं काही फायदा एवढा होणार नाही, कारण की हे नॉर्मल मुलांना मिळत नाही। हे ज्यांच्याकडे ESIC कार्ड असतं त्या परवानाधारक ज्या व्यक्ती असतात त्यांच्या मुलांना मुलींनाच या ESICचा फायदा घेता येतो। त्याच्यानंतर मग बाकी ऑल इंडिया थ्रू जर तुम्ही जात असाल, जसं की मध्य प्रदेशमध्ये, केरळमध्ये ऑल इंडिया म्हणजे MCCचे 15% कोटामधून जर तुम्ही जात असतात तर मग तुम्हाला याचा फायदा होईल। तर यामध्ये टोटल 18 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे, इथं बघू शकता तुम्ही 18 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि त्याच्यामध्ये टोटल 1200 सीट्स ऍड झालेले आहेत। म्हणजे समजा नंबर ऑफ सीट रिक्वेस्टेड, इथं कॉलेज नेम आहे, खाली इथं कोणतं कॉलेज, त्याच्यानंतर इथं नंबर ऑफ सीट रिक्वेस्टेड, म्हणजे त्या कॉलेजने रिक्वेस्ट केली ती MCCला की बुवा आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही इतके सीट ऍड करा। जसं की यांनी सांगितलं की MCCला आमच्या कॉलेजमध्ये 100 सीट ऍड करण्यात यावे MBBSच्या, पण सीट अप्रुव्हल हे फक्त 50च झालेलं आहे, असं MCCने अप्रुव्हल दिलेलं आहे। शक्यतो त्यांनी आता 100ची मागणी घातली, 50 मिळाले, याचा अर्थ येणाऱ्या पुढच्या राऊंड्समध्ये सुद्धा सीट वाढण्याचे चान्सेस आहे, पण ते आपण नंतर बघू। तसंच इथे यांनी रिक्वेस्ट केली 100 साठी, मिळाले 50, तसंच इथे 100 मिळाले 50 साठी रिक्वेस्ट केली ESIC मेडिकल कॉलेज अहमदाबादमध्ये, तर त्यांना 50 रिक्वेस्ट केली, 50 मिळाले। असे अप्रूव्ह सीट ह्या बघायच्यात आपल्याला, मिळालेल्या ह्या सीट्स आहे आणि ह्या इकडचे रिक्वेस्ट केलेल्या सीट्स आहे। तर टोटल सीट झाल्या त्या 1200, इथे ह्या ज्या टोटल 1200 सीट झाल्या गव्हर्नमेंट। त्याच्यानंतर यामध्ये जे ऑलरेडी जे मेडिकल कॉलेज होते हे आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्रामधले एकही कॉलेजमध्ये जे ऑलरेडी मेडिकल कॉलेज आहे त्यामध्ये एकही सीट वाढलेली नाही आहे आणि नवीन कॉलेज आहे आपल्या जे नॉर्मल विद्यार्थी त्यांच्या कामाचं एकही मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये तरी आलेलं नाही आहे। ESICचं आलं इथे आणि इथे बघू शकता तुम्ही कर्नाटका, मध्य प्रदेश, पंजाब, पण महाराष्ट्रामध्ये एकही नवीन म्हणजे जे ऑलरेडी मेडिकल कॉलेज त्याच्यामध्ये नवीन सीट्स ऍड झालेल्या नाही आहेत। असे किती जे एक्झिस्टिंग मेडिकल कॉलेज त्याच्यामध्ये सीट ऍड झाल्यात, 970 ऍड झाले, टोटल 970। आणि डीम्ड कॉलेज जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ज्यामध्ये टोटल फीस 1 करोडच्या आसपास फीस असते, 90 लाख 1 करोड, तर हे डीम्ड कॉलेजमध्ये टोटल 550 सीट ऍड झाले, इथं बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये महाराष्ट्रामधले मोस्ट ऑफ द आहे, जसे की दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूरचं महाराष्ट्रामध्ये भारती विद्यापीठ पुण्याचं, त्याच्यानंतर महात्मा गांधी MGM औरंगाबाद, त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ सांगलीचं। तर ह्या कॉलेजेसमध्ये ॲडिशनल सीट अप्रूव्ड म्हणजे रिक्वेस्ट केली, समजा यांनी सांगितलं जसं की हे JGMMC कर्नाटकाचं जे कॉलेज आहे याच्यामध्ये ऑलरेडी 150 सीट्स होते MBBSच्या, त्यांनी रिक्वेस्ट केली की आणखी 50 सीट्स ऍड करण्यात यावं आणि अप्रुव्हल पण झाले, 50 सीट आणखी ऍड करण्यात आलं। तसंच हे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूरचं, याच्यामध्ये आधी 150 सीट MBBSच्या होत्या, त्यांनी रिक्वेस्ट केलं की 100 ऍड करा म्हणजे टोटल 250 होतील, पण जे MCC त्यांनी फक्त 50च ऍडिशन दिलं। तर हे बघायचं नाही आपल्याला, हे त्यांनी रिक्वेस्ट केलेले हे मिळालेले जे सीट्स मिळालेत आहेत। तर ही सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जरी महाराष्ट्रामध्ये नॉर्मल MBBS साठी आपल्याला नवीन कॉलेज ऍड नसन झालं तरी आपल्याला ऑल इंडियामधून MBBS साठी नवीन कॉलेजेस मिळाले आहेत। ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी नक्कीच ऑल इंडिया कोटामधून जर तुम्हाला वाटत असेल तर ॲडमिशन घ्यावा। त्या परीनं जे महाराष्ट्रातले मुलं आहेत यांना आपल्याच महाराष्ट्रामध्ये कमी मार्क्स असलेल्या मुलांना MBBSची सीट मिळण्यात येईल। धन्यवाद।